मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. निवडणुका आल्या की आश्वासनांची खैरात करायची आणि सत्ता मिळताच जनतेला वाऱ्यावर सोडायचे, असाच काहीसा प्रकार बुलढाण्यात समोर आला आहे. निवडणुकीदरम्यान दिलेली मोठमोठी आश्वासने हवेत विरल्याने आणि मुस्लिम परिसर मूलभूत विकासापासून कोसो दूर राहिल्याने अखेर त्रस्त नागरिकांच्या रागाचा उद्रेक झाला आहे. बुलढाणा नगर परिषदेवर आज संतप्त नागरिकांनी थेट धडक मारत प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय. बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 2 मधील इक्बाल नगर आणि मिर्झा नगर या भागातील ज्येष्ठ नागरिक, तरुण आणि प्रतिष्ठित नागरिक आज रस्त्यावर उतरले. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून या परिसरात नवीन नळाची पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे, पण ठेकेदाराने काम पूर्ण न करताच रस्ते खोदून ठेवले असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने रस्ता कुठे आणि खड्डा कुठे हे ओळखणेही कठीण झाले आहे. याच रस्त्यावरून अनेक शाळांच्या बस आणि शाळकरी विद्यार्थी ये जा करतात. यामुळे चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असून मोठ्या अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. फक्त रस्तेच नाही तर तुंबलेल्या नाल्या आणि कचऱ्याच्या साम्राज्याने परिसरात आजारपण पसरवले आहे. नियमित घरपट्टी आणि पाणीपट्टी भरूनही सुविधा मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. एवढेच नाही तर अल्पसंख्याक निधी इतर प्रभागात वळवून संविधानाविरोधात अन्याय केला जात असल्याचा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या या कारभाराला कंटाळून आता नागरिकांनी थेट आरपारच्या लढाईची तयारी केली आहे. मुस्लिम परिसरात सुविधा मिळेपर्यंत नगर परिषदेला कोणताही कर भरणार नाही असा इशारा रहिवाशांनी दिलाय. तसेच रस्त्यांची कामे, खड्डे बुजवणे आणि स्वच्छतेची कारवाई पुढील 8 दिवसात पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल असा स्पष्ट इशारा इक्बाल नगर व मिर्झा नगर परिसरातील नागरिकांकडून निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. बुलढाणा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर शेख बशीर, ॲडव्होकेट शकील शेख, लतीफ शाह भिकन शाह, अब्दुल गफ्फार शेख, शेख अकबर शेख मिया, हाफिज शेख मुजीबुर हेमान, शेख रशीद शेख कालू, मोहम्मद शाकीर, FM काझी, YP सय्यद, जावेद खान, गुफरान, शेख गुलाम दस्तगीर, वसीम शेख, पत्रकार यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आम्ही मिर्झानगर व इक्बाल नगर प्रभागातील रहिवासी आहोत आणि आमच्या एरियात रस्त्याची कामे 3-4 वर्षापासून प्रलंबित आहे. खड्डे पडलेले आहे. विद्यार्थ्यांना आणि लोकांना येण्या जाण्यास अडथळा होत आहे. शाळेचे बसेससुद्धा येत नाही आणि स्वच्छतेची सुद्धा कामे पूर्ण होत नाही. तरी हे विकास कामे होण्याकरिता आम्ही आज CO साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि त्यांना विनंती केलेली आहे की आमची कामे 8 दिवसात पूर्ण करा, अन्यथा आम्हाला पुढचं आंदोलन करावं लागेल. मिर्झानगर प्रभाग क्रमांक 2 आम्ही सर्व सिटीजन लोक व इतर सर्व आपल्या प्रभागात येतील प्रभाग 2 मधील सर्व मिळून आपल्या म्हणजे ज्या आपल्या अडचणी आहे त्या CO साहेबांना निवेदनामार्फत म्हणजे सादर केले आहे. त्यामुळं आमची अपेक्षा हीच आहे की CO साहेबांनी त्या त्वरित त्याच्यावर कारवाई करून तात्काळ ते पूर्ण करावं आणि आमच्या प्रभागामध्ये म्हणजे रस्ते, नाल्या, स्वच्छता, पाणी पुरवठा हा अपुरा असल्यामुळे आमच्या सोयी सुविधा पूर्ण करण्यात याव्या. आज आम्ही ते सर्व इक्बाल नगर आणि मिर्झानगरचे रहिवासी जमलेलो आहोत. आज आम्ही आमच्या वार्डामध्ये आणि इक्बाल नगर आणि मिर्झानगरमध्ये आमच्या रस्त्याची कामं बरेच प्रलंबित पडलेली आहे. खड्डे झालेले आहेत, त्यामुळे येण्या जाण्याचा त्रास होत आहे. त्यामुळे आज आम्ही साहेबांना निवेदनद्वारे त्यांना निवेदन दिलेलं आहे आम्ही आज. तरी याच्यावर साहेबांनी लक्ष घालावं आणि हे त्वरित कामं मार्गी लावावी. आता 8 दिवसांचा अल्टिमेटम तर नागरिकांनी दिला आहे. प्रशासनाला जाग येते की नागरिकांना कर बहिष्कारासह तीव्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. ब्युरो रिपोर्ट, लोकप्रिय मराठी न्यूज, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.